हॅलो एव्हरीबडी. आज आपण सजीवाच्या जीवनक्रिया भाग 1 मधला पुढचा पॉईंट पाहणार आहोत. काल आपण श्वसन म्हणजे काय, त्यानंतर श्वसनाची आवश्यकता पाहिली. श्वसनामध्ये आपण पाहिलं की अन्नाचं ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जामुक्त होण्याच्या क्रियेला आपण श्वसन असं म्हणतो. आणि त्यानंतर आपण त्याचे 2 टप्पे पाहिले, पेशी स्तर आणि दुसरं शरीर स्तर. पहिलं शरीर स्तरामध्ये काय होतं, वातावरणातील ऑक्सिजन घेतला जातो आत शरीरामध्ये आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडला जातो. यानंतर आपल्याला आता श्वसनाचे प्रकार पाहायचे आहेत. तर श्वसन जे आहे, श्वसनाचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला आहे ऑक्सिश्वसन आणि दुसरा आहे विनऑक्सिश्वसन. लक्षात, श्वसनाचे प्रकार. श्वसनाचे प्रकार 2. पहिला आहे ऑक्सिश्वसन आणि दुसरा आहे विनऑक्सिश्वसन. आता नावावरनं तुमच्या लक्षात येतं ऑक्सिश्वसन म्हणजे काय. ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजनचा सहभाग असलेलं श्वसन. म्हणजे ज्या श्वसन प्रक्रियेमध्ये वातावरणातील ऑक्सिजनचा सहभाग असतो त्याला आपण ऑक्सिश्वसन म्हणतो. वातावरणातील ऑक्सिजनचा सहभाग असलेले. म्हणजे इथं काय होतं, श्वसन प्रक्रियेमध्ये काल आपण जे बघितलं, अन्नाचं ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जामुक्त होणे. ठीक आहे. मग ते ऊर्जामुक्त होण्यासाठी तिथं ऑक्सिजनची गरज असते. तर यामध्ये काय होतं, काल आपण पाहिलं अन्न म्हणजे ग्लुकोजच्या रूपामध्ये आपण अन्न घेत असतो, C6H12O6. लक्षात. त्यानंतर श्वसन प्रक्रियेमध्ये घेतलेला ऑक्सिजन. मग एखाद्या जेव्हा घटकामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो त्याला आपण ऑक्सिडीकरण म्हणतो. मग इथं ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिडीकरण होतं, कार्बन डायऑक्साईड तयार होतात, पाणी तयार होतं आणि 38 ATP, आपण जी ऊर्जा तयार होते ती ATPच्या रूपात साठवली जाते. म्हणजे एका ग्लुकोजच्या रेणूचं ऑक्सिडीकरण होतं, 6 कार्बन डायऑक्साईड, 6 CO2 प्लस 6 H2O, 6 पाण्याचे रेणू आणि 38 ATP इतके तिथं ऊर्जा तिथं तयार होत असते. लक्षात. या प्रक्रियेला म्हणायचं ऑक्सिश्वसन, ज्याच्यामध्ये वातावरणातील ऑक्सिजनचा सहभाग असतो. तर असं इथं एका ग्लुकोजच्या रेणूचं ऑक्सिडीकरण होतं आणि 6 कार्बन डायऑक्साईड, 6 पाण्याचे रेणू आणि 38 ATP इतकी ऊर्जा बाहेर पडते. तर इथं हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो उपउत्पादित, शरीराला अपायकारक म्हणून बाहेर टाकला जातो. H2O पासून जीवद्रव्याची निर्मिती केली जाते आणि 38 ATP ही ऊर्जा तिथं साठवली जाते. त्यानंतर आपल्याला इथं दुसरा श्वसनाचा प्रकार पाहायचा आहे. श्वसनाचा दुसरा प्रकार विनऑक्सिश्वसन. विनऑक्सिश्वसन. लक्षात येतं, विना ऑक्सिजन शिवाय, ऑक्सिजन शिवाय श्वसन होणं म्हणजे ऑक्सिजनच्या सहभागाशिवाय अन्नापासून ऊर्जेची निर्मिती होणं, त्याला विनऑक्सिश्वसन म्हणतात. आता याच्यामध्ये काय होतं, विनऑक्सिश्वसनामध्ये हाच ग्लुकोजचा रेणू C6H12O6 याचं फक्त अपघटन होतं, घटक वेगळे होतात त्याचे. या प्रक्रियेला विघटनाची प्रक्रिया असेही म्हणतात. C6H12O6 याच्यापासून काय होतं, इथिल अल्कोहोल तयार होतं, C2H5OH इथिल अल्कोहोल, आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. आणि इथं काय होतं, फक्त 2 ATP इतकी ऊर्जा तयार होते. फक्त 2 ATP. एका ग्लुकोजच्या रेणूचं विनऑक्सिश्वसन होतं, 2 इथिल अल्कोहोलचे रेणू 2C2H5OH, 2 कार्बन डायऑक्साईडचे रेणू
आणि 2 ATP इतकी ऊर्जा तिथं तयार होत असते. मग असं एका ग्लुकोजच्या रेणूपासून 2 ATP इतकी कमी प्रमाणामध्ये ऊर्जा तयार होत असते. याच विनॉक्सी श्वसनाला आपण कुजणे वगैरे जे आपण म्हणतो, गोबर गॅस वगैरे तयार होत असताना हीच विनॉक्सी श्वसनाची क्रिया होत असते. किंवा पीठ आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण इडली डोस्याचं वगैरे पीठ आंबवतो, तुम्ही बघा त्याला एक विशिष्ट असा आंबूस वास येतो. का येतो? कारण तिथं विनॉक्सी श्वसन होतं आणि हे C2H5OH हे अल्कोहोल तिथं तयार होत असतं आणि ते पीठ तुम्हाला फुलून आलेलं दिसतं, वर फुगतं ते पीठ, कारण तिथं कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो. आणि हे कार्बन डायऑक्साईड परत जेव्हा तुम्ही ते पीठ वाफवत असता तेव्हा काय होतं, हे कार्बन डायऑक्साईड त्या पिठातून निघून जातं आणि जिथून जिथून निघून जातं तिथं तिथं त्या अन्नपदार्थाला छिद्र पडतात आणि ते पदार्थ इडली असेल, डोसा असेल, उत्तप्पा असेल, केक असतील, हे सगळे काय होतात, सच्छिद्र होत असतात. लक्षात? अशा प्रकारे ही विनॉक्सी श्वसनाची दुसरी प्रक्रिया झाली. हे विनॉक्सी श्वसन निम्नस्तरीय प्राण्यांमध्ये घडून येत असतं, निम्नस्तरीय प्राण्यांमध्ये. तर असं हे श्वसनाचे मुख्य 2 प्रकार, ऑक्सी श्वसन आणि दुसरा आहे विनॉक्सी श्वसन. त्यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे ऑक्सी श्वसनाचे टप्पे. डिटेलमध्ये उच्चस्तरीय प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया होत असते ऑक्सी श्वसनाची. मानवामध्ये सुद्धा ऑक्सी श्वसनच होत असतं, फक्त काही परिस्थितीमध्ये विनॉक्सी श्वसन होतं. पुढे आपल्याला पाहायचं आहे केव्हा विनॉक्सी श्वसनाची क्रिया होते ते. तर आता सुरुवातीला आपण पाहूयात ऑक्सी श्वसन. ऑक्सिजनच्या सहभागामुळे ऊर्जेची निर्मिती होणे, त्याला आपण ऑक्सी श्वसन म्हणतो. तर हे जरी आपल्याला टप्प्यात आपण एकाच ह्याच्यामध्ये लिहिलं की ग्लुकोज आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो, कार्बन डायऑक्साईड तयार होतं, पाणी तयार होतं आणि ऊर्जा तयार होते, पण ही प्रक्रिया एवढी सहज किती किंवा सोप्या पद्धतीनं होत नसते. त्याला वेगवेगळे टप्प्याची आवश्यकता असते. तर ऑक्सी श्वसन जे आहे, ऑक्सी श्वसनाचे मुख्य 3 टप्पे आहेत. 3 टप्प्यामध्ये ऑक्सी श्वसनाची प्रक्रिया होत असते. तर पहिला टप्पा आहे ग्लुकोजचे विघटन. ग्लुकोजचं विघटन होणे, याच प्रक्रियेला ग्लायकॉलिसिस असं म्हणतात. ग्लायकॉलिसिस असं म्हटलं, ग्लुकोजचं विघटन किंवा ग्लायकॉलिसिस. आता नावातून तुमच्या लक्षात येतं ग्लुकोजचं विघटन म्हणजे काय होत असेल. इथं ग्लुकोजचे जे घटक आहेत ते घटक तिथं वेगळे होतात. लक्षात, ग्लुकोजचं विघटन होतं म्हणजे ग्लुकोजचं तिथे घटक जे आहेत ते वेगळे होतात. आणि वेगळं होऊन काय होतं ग्लुकोजच्या ग्लायकॉलिसिस प्रक्रियेमध्ये, तर ह्या एका ग्लुकोजच्या रेणूपासून हा ग्लुकोज आहे, या ग्लुकोजचं विघटन होतं आणि त्याच्यापासून पायरुव्हिक ॲसिड हा अत्यंत महत्त्वाचा उत्पादित तिथं मिळतं. कोणतं? पायरुव्हिक ॲसिड किंवा पायरुव्हिक आम्ल ज्याला आपण म्हणतो. पायरुव्हिक आम्ल तयार होतं. NADH2चे 2 रेणू, NADH2. आता हे NADH2 म्हणजे काय? N म्हणजे निकोटिनामाइड, A म्हणजे ॲडेनाईन, निकोटिनामाइड, A म्हणजे ॲडेनाईन, D म्हणजे डायन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड, ॲडेनिन 2 असल्यामुळे त्याला डाय म्हणायचं, डायन्यूक्लियोटाइड म्हणजे NADH2. लक्षात? हे अशा प्रकारे NADH2चे 2 रेणू, पाण्याचे 2 रेणू H2O आणि ATPचे 2 रेणू, 2 ATP, पाण्याचे 2, NADH2चे 2 आणि पायरुव्हिक आम्लाचे 2, असे प्रत्येकी तिथं 2-2 रेणू तिथं तयार होत असतात. तर काय होतं, ग्लुकोजच्या विघटनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये, ग्लुकोजचं विघटन पहिल्या टप्प्यामध्ये होत असताना ज्याला आपण ग्लायकॉलिसिस म्हणतो,
ग्लायकॉलिसिसचं काय होतं, एका ग्लुकोजच्या रेणूचं विघटन होतं आणि त्याच्यापासून महत्त्वाचं पायरुविक आम्ल तयार होतं. पायरुविक आम्ल, त्याच्यानंतर NADH2 निकोटिनामाइड, ॲडेनिन डायन्यूक्लिओटाइड आणि पाण्याचे 2 रेणू आणि ATPचे 2 रेणू. हे अशा प्रकारे ही क्रिया पहिल्यांदा होते. हे एवढे घटक तिथं तयार होतात. मग नंतर काय होतं, या पायरुविक आम्लाचं परत विघटन होतं आणि या पायरुविक आम्लाचं काय होतं, ॲसिटिल कोएन्झाईममध्ये रूपांतर होतं. पायरुविक आम्लाचं पायरुविक आम्लाचं कशामध्ये रूपांतर होतं, ॲसिटिल कोएन्झाईम, ॲसिटिल कोएन्झाईममध्ये रूपांतर होतं. आणि हे पायरुविक आम्लाचं ॲसिटिल कोएन्झाईममध्ये रूपांतर होत असताना परत तिथं दुसरे उपउत्पादिते तयार होतात, 2 ATP. आणि इथं या प्रक्रियेमध्ये मात्र कार्बन डायऑक्साईडचे परत 2 रेणू तयार होतात, CO2चे. समजलं? पायरुविक आम्लाचं ॲसिटिल कोएन्झाईममध्ये रूपांतर होतं. ॲसिटिल कोएन्झाईम यात रूपांतर होत असताना कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि परत ATPच्या आधी काय होतं, NADH2चे रेणू तयार होतात, NADH2चे. आणि या NADH2 पासून ATPचे रेणू तयार होतात. मग अशा प्रकारे या एकूण टप्प्याला, म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आलं असेल, ग्लुकोजपासून आधी पायरुविक आम्ल तयार झालं, पण नंतर त्या पायरुविक आम्लाचं कशात रूपांतर झालं, ॲसिटिल कोएन्झाईममध्ये. म्हणजे ग्लुकोजपासून ॲसिटिल कोएन्झाईम, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, ATP यामध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला ग्लायकॉलिसिसची प्रक्रिया असं म्हणतात. समजलं? हा झाला ग्लुकोजच्या विघटन किंवा ग्लायकॉलिसिस किंवा ऑक्सिश्वसनाचा पहिला टप्पा. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे क्रेब चक्र. क्रेब या शास्त्रज्ञाने ह्या चक्राविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे, म्हणून याला क्रेब चक्र असंही म्हणतात. याला दुसरं नाव आहे ट्राय कार्बोक्झिलिक चक्र. ट्राय कार्बोक्झिलिक चक्र किंवा त्यालाच आपण क्रेब चक्र म्हणतो. मग आता ही जी प्रक्रिया आहे, एक राहिलं ग्लायकॉलिसिस किंवा ग्लुकोजच्या विघटनाची प्रक्रिया, ही पेशी द्रव्यामध्ये घडून येत असते. पण ही जी क्रेब चक्राची जी क्रिया आहे ती तंतू कणिकामध्ये होत असते. ॲसिटिल कोएन्झाईम जे तयार झालेलं आहे ग्लुकोजच्या विघटन प्रक्रियेमध्ये, हे ॲसिटिल कोएन्झाईम काय होतं, तंतू कणिकेमध्ये जातं आणि तिथं गेल्यानंतर त्याचं परत ऑक्सिडीकरण प्रक्रिया होते. याच्यामध्ये परत याचं ऑक्सिडीकरण होतं. कोणाचं? ॲसिटिल कोएन्झाईमचं. आणि हे ऑक्सिडीकरण होऊन त्याच्यापासून ऊर्जा निर्माण केली जाते. पण त्याचे परत वेगवेगळे टप्पे आहेत, थोडेसे ते डिटेलमध्ये टप्पे आहेत. तर आपण आता उद्या ते टप्पे पाहूयात. फक्त आता 3 नावं लक्षात ठेवा. पहिला आपण सांगितलेलं होतं की तिसरा टप्पा, पहिला टप्पा झाला ग्लायकोलिसिस, ग्लुकोजचं विघटन, त्याच्यानंतर क्रेब चक्र, आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. इलेक्ट्रॉन वहन
साखळी अभिक्रिया. ठीक आहे. तर असे हे ऑक्सिश्वसनाचे 3 टप्पे. ग्लायकॉलिसिस किंवा ग्लुकोजचं विघटन, क्रेब चक्र, आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा आपण बघितलं आजच्या ह्याच्यामध्ये की श्वसनाचे मुख्य 2 प्रकार आहेत, ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो, विनॉक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजनचा सहभाग नसतो. त्याच्यानंतर ऑक्सिश्वसनाचे आपण टप्पे पाहिले. ATP बघितलं आपण. ऑक्सिश्वसनामध्ये एका ग्लुकोजच्या रेणूचं विघटन होऊन त्याच्यापासून 38 ATP इतकी ऊर्जा तयार होत असते. तर विनॉक्सिश्वसनामध्ये 2 ATP. याशिवाय दुसरे 2 महत्त्वाचे फरक आहेत. तुम्ही थोडंसं वाचून घ्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे. तर आज तुम्हाला मी मागच्या ह्याच्यावरची एक प्रश्नपत्रिका पाठवत आहे लगेच. ती सगळ्यांनी बघायची आहे आणि ती एका शक्यतो रुलिंग पेपर करा किंवा वहीवर ठेवून ती संग्रही ठेवायची आहे. नंतर आपल्याला जेव्हा शाळा आता म्हणजे सुरू होणार आहेत तेव्हा हे तुमचे सगळे होमवर्क वगैरे बघितले जाणार आहेत. म्हणून सगळ्यांनी ते रेकॉर्डसाठी व्यवस्थित लिहून ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर सगळ्यांनी परत घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची पण काळजी घ्या. हॅव अ गुड डे. बाय.